बनवले? चकली. चकली. आणि आज काय बनवणार आहोत? करंजा. करंजा. तुमच्या झाले की नाही करंजा बनवून? आमच्या तर आता सध्या चालू आहेत करंजा बनवायला. त्याच्यासाठी आपण अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत. त्याच्यात असं आपण हे सारण बनवलेलं आहे. हे सारण याच्यात भरून घ्यायचं असं या प्रकारे. जेवढं बसतं तेवढं भरून घ्यायचं. जेवढं जास्ती बसेल तेवढं भरायचं. असं भरलं की त्याच्यानंतर हे दोन्ही बंद करून घ्यायचं, फोल्ड करायचं. त्याच्यानंतर हे असं प्रेस करून चिपकवून घ्यायचं. पूर्णपणे चिपकवून घ्यायचं ना. असं चिपकवून झाले की या त्याच्या साहाय्याने आपण असे कटिंग करून घ्यायचे. कार्ड जे आहेत आपले एक्स्ट्रा मस्त डिझाईन मध्ये असे कट करून घ्यायचे आणि हे साईडला काढून टाकायचे असे. आणि अशा प्रकारे आपला करंजा, कानोला पण बोलतायत, कोणी करंजा बोलतायत. छान प्रकारे आपला हा रेडी झालेला आहे. मस्त असा कार्टून पण झालेला आहे. आणि हे बघा एवढे असे आम्ही बनवलेले आहेत. तुमची दिवाळीची फराळ बनवून झाली की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा. व तुम्हाला करंजा आवडतात की नाही ते सांगा. तुला आवडतात करंजा? ओके. तर मंडळी आज आपण करंजा बनवत आहोत. बऱ्यापैकी होत आलेल्या आहेत आपल्या करंजा. करंजा बनवून झाल्या की आपण लगेच चिवडा बनवणार आहोत. दिवाळी फराळ आजकाल घरी कमी बनले जाते व विकतचे जास्ती घेतले जाते. कारण कुणाला टाईमच नाही एवढे सर्व व्याप करण्यासाठी. त्यामुळे घरी बसूनच ऑनलाईन ऑर्डर केली जाते. आम्ही लहान होतो तेव्हा आई मोठमोठे डब्बे भरून फराळ करायची. सर्व नातेवाईक यायचे. पण आत्ता कोणाला टाईमच नाही. त्यामुळे विकतचे फराळ व व्हॉट्सअपवरती शुभेच्छा. ऑनलाईनचा जमाना आहे आजकाल. पण आम्ही आजही घरीच फराळ बनवतो. मग ते मुंबईत असेल किंवा गावी असेल तरीही आपले घरीच फराळ बनते. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर दिवाळी फराळ बाहेरून न आणता घरीच बनवले पाहिजे असे माझे मत आहे. कारण आमच्या वेळेस आई जेव्हा फराळ बनवायची तेव्हा आई पुढे फराळ बनवत असे व आम्ही पाठवून एक एक चकली, लाडू, करंजी पळत यायचे व उचलून घेऊन जायचे. मज्जा असायची. खूप भारी वाटायचे. पण आत्ताच्या मुलांना बोलावून दिले तरी ते खात नाहीत. कारण आत्ता मुलांना सर्व गोष्टी बोलच्या बोलायला मिळतात. पण आमच्या वेळेस एखादी गोष्ट आज सांगितली तर ती 8 ते 15 दिवसांनी भेटायची. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे महत्त्व होते. खरंच असं वाटतं की गेले ते दिवस व फक्त राहिले आहेत आठवणी. असो, काळानुसार गोष्टी बदलतात. आपल्या करंजा बनवून झाल्या आहेत. आता आपण चिवडा बनवूयात कुरमुरीत झणझणीत असा. त्याच्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण भाजून तळून घेतले आहे. चला तर हे सर्व मिक्स करून घेऊयात व आपला चिवडा कसा होतोय ते बघूयात.
तर मंडळी, आपले जवळजवळ सर्व दिवाळीचे फराळ बनवून झाले आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व असेच आपले नवनवीन दिवाळीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू दिवाळीच्या पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.